नमस्कार मित्रांनो, आज 29 जून. आज महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळणार आहे. काही भागांमध्ये जोरदार वारे, तर काही भागांमध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो आज जास्त बघायला मिळू शकतो. आजही मित्रांनो नाशिक, अहिल्यानगर तसेच पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी 15 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील. तुरळक भागामध्येच हलका पाऊस बघायला मिळू शकतो. ढगाळ वातावरण मात्र बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल. कोकण विभागामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये किनारपट्टीलगतच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. घाट माथ्याच्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील काही ठिकाणी आज हलक्या स्वरूपाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील. हलक्या पावसाचा अंदाज आहे. इतरत्र आज पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिकचा पूर्व परिसर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश भागामध्ये तसे नाहीच्या बरोबर आहे. हलका पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो. आज दुपारनंतर काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. सकाळपासूनच मराठवाड्यात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, तसेच नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी सकाळपासूनच आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये गडचिरोली, देसाईगंज, अंबाघर चौकी, उमरेड, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये सकाळपासूनच हलक्या पावसाचा अंदाज आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. हलका पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी सकाळपासून या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. दुपारनंतर मित्रांनो काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्यत्वेकरून विदर्भाचा उत्तर भाग, गोंदियाचा उत्तरी परिसर, आसपासचा परिसर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच इकडं दोनारघर, अंबाघर चौकी, धामतिरी, कांकेर, कापसी या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. नाशिक, इकडं उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, नंदुरबार, जळगाव या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, बीड तसेच आसपासचा भाग या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच नांदेड, लातूर आणि धाराशिव या परिसरात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. जालन्यामध्ये तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सांगली तसेच हा जो परिसर आहे कोकणालगतचा भाग या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. इतरत्र हा जो मधला पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील. हलक्या पावसाचे वातावरण आहे हा जो पाऊस आहे फारच कमी ठिकाणी बघायला मिळेल. कारण की या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वाऱ्यांचा वेग आहे तो 15 ते 30 ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत या वाऱ्याचा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे संध्याकाळपर्यंत तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. सोलापूरमध्ये रात्रीपर्यंत सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, बार्शी या परिसरामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आहे. रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच बीड, जालना, परभणी, हिंगोली तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील. नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये रात्रीपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. चला भेटूया अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.